आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंदमूर्ती पाय राखवी आम्हा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा तुकिता तुलनीशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंदमूर्ती पाय दाखवी आम्हा विठ्ठला आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंदमूर्ती पाय दाखवी आम्हा भगवान श्री पांडुरंगरायाच्या दरबारामध्ये वैकुंठवासी वेदशास्त्र संपन्न दत्तात्रय पुरुषोत्तमजी बडवे यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्याही सदेह वैकुंठ गमनास 350 वर्षाचा काल होतोय आणि त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र गाथ्याच्या पारायणाने अनेक उत्सवाने दुमदुम जाऊ लागलेला आहे. तेही एक महत्त्वाचं कारण या उत्सवाशी जोडलं गेलेलं आहे. विठ्ठला 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 हा हा तेव्हा अशा रीतीने या सोहळ्यासाठी आणि जवळजवळ रात्रीच्या दृष्टीनं शेवटचा कार्यक्रम म्हणून महाराजांचं थोडक्यात पण अतिशय महत्त्वपूर्ण वर्णन ज्या अभंगात संपूर्ण संप्रदायाने जो अभंग आरती म्हणून मान्य केला त्या रामेश्वर भट्टांच्या आरतीचं सर्व सुपरिचित अशा रीतीच्या अक्षराचं चिंतन आज आपण आज करावायचं. विठ्ठला विठ्ठला हा 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 हो तत्पूर्वी महाराजांचा सदेह वैकुंठ गमनाचा हा 350 वर्षाचा सोहळा आणि ज्यामध्ये 25वे पुण्यस्मरण रौप्य महोत्सवी पुण्यस्मरण वेदशास्त्र संपन्न श्री दत्तात्रेयजी बडवे यांचं जे एक प्रकारचं इथे होत आहे यामध्ये हा जो संयुक्त सोहळा आहे त्यातल्या त्यात तो पांडुरंगरायाच्या दरबारामध्ये आहे, पंढरीच्या क्षेत्रामध्ये आहे. वेगळ्या भाषेत बोलायचं तर तो भूवैकुंठामध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला अधिकाक्षराने एका भुवैकुंठ म्हणे तुका भुवैकुंठ म्हणे तुका भुवैकुंठ म्हणे तुका अधिकाक्षराने एका भुवैकुंठ म्हणे तुका भुवैकुंठ म्हणे तुका
तेव्हा मृत्यूलोकातच पण पंढरी क्षेत्राला भूवैकुंठ म्हटलं जातं. पंढरी म्हणजे भूवैकुंठ, ब्रह्मतव उदित. ब्रह्मत्व उभेची दिसत आहे नीट या हरिदासाची वाळवंट जागरणाशी विधले. अशा भूवैकुंठामध्ये हा सोहळा होता. सोहळ्याचा संयुक्तपणा मोठा या भूवैकुंठामध्ये सार्थ अशा स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताहाने आणि भगवंताच्या दरबारामध्ये पित्याच्या 25व्या पुण्यतिथीचा सोहळा होता. आमच्यासारखी थोडीस सतत काही विचार करणारी माणसं असा एक प्रसंग विचार येत होता की पंढरी क्षेत्राचा मूलभूत इतिहास पुंडलिकरायाने केलेली मातृपितृ सेवा. तो थोडासा चिंतनीय अशा स्वरूपाचा भाग. या पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंगरायाचं झालेलं आगमन याचं मूलभूत कारण पुंडलिकाने केलेली पितृसेवा. विठ्ठला विठ्ठला पितृसेवा पितृसेवा पुण्ये लाभला निधान. पुंडलिकाच्या पदरामध्ये पडलेलं जे हे माप आहे हे माता पित्यांच्या सेवेचं मूल्य आहे. महाराजांच्या या कडव्यामध्ये जरी पितृसेवा पुण्य हा शब्द असला तर तो एकटा पितृ या अर्थाने नाहीये, मातृपितृ सेवाच आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बऱ्याच वेळेला जोड शब्द हे उच्चारत असताना त्या दोन्हीपैकी एक उच्चारला तर पहिला गृहीत धरला जातो. बाप शब्दामध्ये माय शब्द येतोच, माय बाप माता पिता. पुढचा शब्द उच्चारला की मागचा तो गृहीतच असारखी नसतो किंवा मागचा एक शब्द घेतला की पुढचा असतो. म्हणून मातृपितृ सेवेने एक प्रकारचं हे दैवत पुंडलिकाला आणि त्याच्या निमित्ताने तुम्हा आम्हा सर्वांना अशा रीतीने लाभलेला. तो एकीकडे आई वडिलांची सेवा आणि देवाची प्राप्ती. आई वडिलांची सेवा आणि देवाची प्राप्ती. पंढरीच्या या संप्रदायामध्ये तसा हा नामनिष्ठ संप्रदाय, नामधारक संप्रदाय, नाम संप्रदाय असं आपण म्हणतो. पण मुळात ज्या देवाचा हा संप्रदाय, त्या देवाची मूलभूत स्थिती जर आपण पाहिली तर तो प्रसन्न होतो आहे, कृपा करतो आहे, भक्ताच्या जवळ येतो आहे, तो आई वडिलांच्या सेवेने. आई वडिलांच्या सेवेने तो एक प्रकारचा आला. तेव्हा आई वडिलांची सेवा आणि देवाची प्राप्ती याचा नेमका संबंध काय? बराचसा विचार करत असताना मला आजच्या या सोहळ्यामध्येच त्याचं थोडंसं बीज लक्षात येत आहे.
तिथे उत्कृष्ट अशा स्वरूपात चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह. मी त्याला उत्कृष्ट शब्द दिला त्याचं कारण जे मला कळलं ते हे की श्रीयुत हरिभक्तीपरायण शंकर महाराज यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं व्यक्तिशःच केलेल्या खर्चातून एवढा मोठा सोहळा उभारला. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये उत्सव तसे फारच होतात, भरपूरच होतात. जसं लौकिकामध्ये सप्ताह एवढे अधिक होतात की त्याला मिळणारे भोगते त्या मानाने कमी पडतात. अलीकडे डॉक्टर लोक एवढे आहेत की पेशंट कमी पडू लागले. पण त्या सप्ताहाचा हेतू, सप्ताहाचा उद्देश, सप्ताहाचं स्वरूप, सप्ताह केवढा होतो, कसा होतो यापेक्षा झाल्याच्या नंतर शिल्लकच आपल्याजवळ पुन्हा किती राहतं हा शुद्ध हेतू धरून सप्ताह करणारी मंडळी फार आहे. विठ्ठला हा विठ्ठला हा 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 हो तेव्हा ठीक आहे. आपल्या साधू संतांनी दाखविलेले म्हणा काही अशा रीतीचे मार्ग आहेत, त्यात त्या विकृती असू शकतील. पण अशी सप्ताह हे क्वचित आहे की जे मोठ्या प्रमाणात आनंदाने अनेक वैशिष्ट्ये या उत्सवात मला वाटतं ती सगळी मी वर्णन करत बसणार नाही, मला अभंगाकडे यायला वेळ लागेल. परंतु आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्याच खर्चाचा भाग किंवा आपल्याच संचयाचा भाग त्याच्यामध्ये टाकून भगवंताच्या दरबारामध्ये अशा रीतीचा हा सोहळा घडवला जाणं, घडणं ही फार मोठी एक प्रकारची पुण्याई या बाबतीमध्ये मानावी लागते. आणि मग पुंडलिकाने आई वडिलांची केलेली सेवा ही भगवत प्राप्तीला कारणीभूत कशी होऊ शकते हेच बीज कदाचित संयोजकांनी आपल्या लक्षात घेतलेलं असावं. आणि आपल्याही वडिलांची सेवा पांडुरंगाच्या दरबारात हरिनाम सप्ताहाने करावी हे मूलभूत बीज त्यामध्ये असावं. विठ्ठला विठ्ठला हा हा हो. तेव्हा अशा रीतीने पुंडलिकाला पितृसेवेने या पांडुरंगाची प्राप्ती व्हावी. आई वडिलांची सेवा, ज्याची प्राप्ती त्याची सेवा असा उल्लेख नाही, ज्यांची सेवा त्यांची प्राप्ती हाही प्रश्न नाही. विठ्ठला विठ्ठला हो. चिंतनामध्ये पांडुरंगाची सेवा पांडुरंगाची प्राप्ती, वडिलांची सेवा वडिलांची प्राप्ती. पर्यायाने ज्यांची सेवा होती त्यांची प्राप्ती आहेच. सेवेच्या बाबतीमध्ये दोन भाग पुढे येतात, अप्राप्त वस्तूची ही सेवा आणि प्राप्त वस्तूची ही सेवा. बऱ्याच वेळेला भगवंताची प्राप्ती नसते पण सेवा चालू आहे, त्याच्या प्राप्तीची वाट पाहिली जाते. जगद्गुरु तुकोबाराचे असे भगवत दर्शनाच्या तळमळीचे कित्येक अभंग आहे की आम्ही सेवा करतो, आम्हाला एकदा दर्शन दे, भेट दे. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. बर, वडिलाधिकांची प्राप्तीच आहे, प्राप्ती आहे, पण सेवा असेलच असं नाही. बऱ्याच मंडळींना आई वडिलांची प्राप्ती आहे, आई वडील असतात कित्येकांना. पुण्यवान अशी मंडळी आहे की ज्यांचं आई वडिलांचं छत्र 60-60 वर्षाच्या वयापर्यंत पुरतं त्यांना. आता ज्यांना पुरतं ते स्वतःला पापी समजतात, त्याला नाईलाज आहे. हे आपलं काही पाप आहे, हे अजून जगलेत. जगलेत म्हणजे कोण? आई आणि वडील. आई वडिलांच्या सेवेच्या आणि त्यांच्या जगण्या मरण्याच्या बाबतीमध्ये आपण अलीकडे वेगळ्या विचारात आहोत. पूर्वीचा एक काल असा होता की आपले आई वडील आपल्याला अगदी खूप दिवस पुरावेत, राहावेत. आताचा वेगळा काळ आहे. लवकरात लवकर हॉस्पिटलमधून सासरे आजारी पडले आणि सुनबाई भेटायला गेली.
ती परतत असताना आली रस्त्याने, तिच्या शेजारी विचारलं काय कशी काय सासरची तब्येत? ती म्हटली काय कोण जाणे, जगतात की काय कळत नाही. कळलं माझं म्हणणं लक्षात आलं असलं, म्हणजे मरतात का काय हा नाही, जगतात की काय. हो, हा तिच्या पुढे प्रश्न अशा रीतीने पडला, विठाला विठाला विठाला. हा हा हो, तेव्हा आई वडिलांची सेवा आणि देवाची प्राप्ती या दोन्हीचं नातं काय असावं. एवढा मोठा जगदानी, ब्रह्मांड नायक, जगदाद्य अशा रीतीचा परमात्मा आई वडिलाच्या सेवेनेच संतुष्ट होतो आणि त्या भक्तांच्या जवळ येतो आहे. माझ्या अल्पमतीने याचं एक सुंदरसं कारण मला वाटतं की आई वडिलांच्या सेवेने देवाची प्राप्ती, यामध्ये आई वडील आणि देव हे तत्वतः वेगळे नाहीतच. आपल्या चिंतनामध्ये, आपल्या वाङ्मयामध्ये आई वडील सुद्धा उपनिषदाने सांगून ठेवलं, मातृदेवो भव पितृ. मग माता आणि पिता मुळातच जर देव आहे तर त्यांची खरी सेवा केली असताना त्यांच्यातील देवत्व प्रगट न होईल तर काय होईल. हो, तेव्हा देव आणि आई वडिलांचं हे स्वरूप म्हणा, संबंध म्हणा, अतिशय जवळचे असावे. आपल्या संस्कृतीमध्ये जे देव म्हणून मानले गेलेले आहेत त्यात माता पिता देखील देवाच्याच स्थानी आपण मानतो. तेव्हा या उत्सवाच्या संदर्भामध्ये की आई वडिलांच्या सेवेनेच देवाची प्राप्ती करून घेतली, त्याप्रमाणे हा उत्सव वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि अखंड हरिनाम सप्ताह अशा रीतीचा केला जावा. यामध्ये वडिलाच्या सेवेनेच विष्णूची प्राप्ती व्हावी, पांडुरंगाची एक प्रकारची प्राप्ती व्हावी, हा उत्कृष्ट अशा रीतीचा भाग यामध्ये दिसून येतो. विठाला विठाला. हा हा हो. आणि मग जे एक समष्टी कारण आहे महाराजांचं सदेह वैकुंठ गम, हा प्रश्न तर फार मोठा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जवळचा प्रश्न. औपचारिकरित्या 350 वर्षे झाली म्हणून ते सोहळे आपण साजरे करायला निघालो करत आहोत, पण खरं तर 12 महिनेही या संतांच्या वाङ्मयाचा, त्यांच्या नामाचा जयघोष या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. किंबहुना ज्ञानोबाराय तुकोबाराय यांचा जयघोष हे महाराष्ट्राचं जिवंतपण आहे. विठाला विठाला हा विठाला. हो, अर्थात सदेह वैकुंठ गमन या वर्षामध्ये त्याला पुष्कळशा आणखी उजाळा मिळणार. ते प्रश्न पुढे एक प्रकारचे येणार. पण आधुनिक मंडळीमध्ये म्हणा किंवा मनुष्याच्या आधुनिक मनामध्ये म्हणा, हा प्रश्न सदैव वेगळ्या रीतीने उभा राहतो की महाराज तुकोबाराय हे सदेह वैकुंठाला गेले, ते गेलेच कसे. महाराजांची गोडशे अभंग आहेत. महाराजांच्या नंतर त्यांचे जे अनन्य आणि साक्षात्कारी शिष्य आहेत त्यांनी देखील या गोष्टीचा स्पष्टपणाने उल्लेख करून ठेवला. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निजधामा हो निळा म्हणे सकळ संता तोष विले. विठाला विठाला हा हा हा. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया.
रामेश्वर सकाळपासून गेला तो विमानी बैसोनिया रामेश्वर भट्ट जिथे म्हणतात. तेव्हा हे विमानात अशा रीतीने बसून वैकुंठाला गेले. जगद्गुरु तुकोबाराच्या काही अभंगात तर तोच परमात्मा घेण्यासाठी आला काय, वैकुंठाला चला म्हणून त्यांनी एक प्रकारचं सांगितलं का, असा गोड इतिहास या बाबतीमध्ये. आणि असा स्पष्ट इतिहास असताना 350 वर्षेपर्यंत या विमानाच्या वैकुंठ गमनाविषयी विकल्प आहेतच. विठाला विठाला एका प्राध्यापकाने मलाही असं विचारलं, तर महाराज हे खरं आहे का हो? म्हटलं तुम्हाला शंका का आली हो, वैकुंठाला विमान घेऊन गेले असतील याबद्दल शंका? तो म्हटला मी 3 तासापासून इथे रोडवर उभा आहे, मालट्रकवाले सुद्धा मला घेत नाहीत. विठाला विठाला विठाला. हो, अनेक गाड्यांना वर हात करून ज्याला कोणी बस म्हणत नाही त्याला महाराज विमानात बसून वैकुंठाला गेले हे पटावं कसं हा प्रश्न. विठाला हा हा. संतांच्या या अलौकिक अद्भुत चमत्कारामुळे कुणाचंही मन विकल्पित होणं स्वाभाविकच. एका शाळेचे हेडमास्टर म्हटले महाराज आम्हाला पटतच नाही की ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली आहे. म्हटलं तुम्हाला शंका का आली? तो म्हटलं माझ्याकडनं शाळा चालत नाही. आता ज्याच्याकडनं शाळा चालत नाही त्याला भिंत चालणं कसं पटावं? विठाला विठाला. थोडक्यात याचं उत्तर मी आपणास देईन. भागवत काय, रामायणादी ग्रंथ काय, या ग्रंथामध्ये देखील महान महान पुण्यात्मे हे स्वर्गापर्यंत गेलेले आहेत, वैकुंठापर्यंत गेलेले आहेत. अर्थात त्यांच्या या जाण्यापेक्षाही महाराजांचं विमानात बसून वैकुंठाला जाणं आणखी अलौकिक आहेच, वेगळं आहेच ते. पण जाऊ शकत नाही, जाता येतच नाही असं मात्र म्हणता येणार. जाता येत. लौकिकामध्ये आता ही माणसं आपण हजारो किलोमीटर म्हणा किंवा उंचवर अशा रीतीने विमानातून इथलीच माणसं जातात ना. ज्यांच्यात राम नाही अशी माणसं सुद्धा गल्लीतून दिल्लीला जातात विमानात. हे तर तुकाराम आहे. विठाला हा 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 हा. विठाला हो. असो महाराजांचा वैकुंठ गमनाचा इतिहास विचार जर आपण करू लागलो ना, रामकृष्णादी अवतारांची जी स्थिती, जी गती, तीच तुकोबारायसारख्या महात्म्यांच्या देहाची गती आहे. कारण रामकृष्णादी सगुण देवाची शरीर ही सच्चिदानंद स्वरूपच आहे. श्रीकृष्ण देह चैतन्य घन, तेथ बाधिना देह अभिमान. चैतन्य तुमच्या आमच्यासारखा पंचमहाभूताचा देह तो नव्हे. म्हणून भगवंताची गती देखील निजधामाला अशा रीतीने ती गेलेली आहे. जाण्याचं निमित्त वेगळं केलं. हो, रामप्रभूचा देह देखील अशा रीतीने शरयू नदीमध्ये विसर्जित झाला. श्री संत एकनाथ महाराज यांनी देखील जलसमाधी अशा रीतीने घेतलेली आहे. आत्मसाक्षात्कारापर्यंत ज्यांचा प्रवास आहे त्यांच्या सर्वच स्थिती देहधारी जीवापेक्षा वेगळ्या आहेत. विठाला 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 हा हा. हो, जी देहात जगणारी माणसं आहेत या सर्वांची गती एक आहे, सर्वांचा नियम अशा रीतीचा एक आहे.
पण साक्षात्कारापर्यंत ज्यांचं जीवन गेलंय, यांचं हे निर्याण, यांची जो शेवट तो अलौकिकच एक प्रकारे होत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा देह वैकुंठाला गेला कसा, यापेक्षा त्याचा असा एक महत्वाचा भाग आहे की जो देह येथेच वैकुंठ स्वरूप झालेला होता, येथेच हरिस्वरूप झालेला होता, येथेच भगवत रूप झालेला होता. विठ्ठला विठ्ठला हा हा ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे, भरला भरला घनदाट, भरला घनदाट हरी दिसे. अर्थात हरीचंच, पांडुरंगाचंच स्वरूप वैकुंठ स्वरूप आहे. विष्णू सहस्रनामामध्ये जी 1000 नामाची मालिका आहे त्यात वैकुंठ हे भगवंताचं नाव. म्हणून वैकुंठ लोक वेगळा आणि वैकुंठ स्वरूप वेगळं. आपण वैकुंठ स्वरूपाचे अपेक्षित आहोत, वैकुंठ स्वरूप प्राप्त व्हावं. वैकुंठ लोक म्हटलं की तुकोबाराय स्पष्ट स्वतः देखील म्हणतात, नको वैकुंठीचा वास असे तया सुखा. तेव्हा विठ्ठल स्वरूप, वैकुंठ स्वरूप तुकोबाराय येथेच झालेली. विठ्ठला विठ्ठला म्हणून भगवंताची शरीर ज्याप्रमाणे सच्चिदानंद रूप आहे, हो मग रामाची असो श्री कृष्णादिकांची असो, तद्वतच जे जे म्हणून नामधारक महात्म्य आहेत यांचं शरीर देखील रामकृष्णांच्या विग्रहाप्रमाणे तद्रूपच होत आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी, अंग हरी रूप होय अंग हरी रूपा. अंग हरी रूप, अंग हरी रूप होय अंग हरी रूप. चांग कीर्तन चांग, तेव्हा हरिरूप कीर्तनाच्या द्वारा हरिरूप झालेल्या या अंगाविषयी, शरीराविषयी, हो ते वैकुंठाला गेलं कसं, भगवान त्यांना न्यायला आला कसा, हे विकल्पच अशा रीतीने शून्य आहेत, अयोग्य अशा स्वरूपाचे. आपल्या तत्वज्ञानामध्ये गुरुपदिष्ट ब्रह्मज्ञानानेच वैकुंठ रूपता प्राप्त होते. मग तुकोबारा वैकुंठ स्वरूप झाले. हो, वैकुंठाला जाणं म्हणजे वैकुंठ स्वरूप होणं का असंही मी मागे आणणार नाही ही चिंता. वैकुंठ स्वरूप तर झालेच, आणि वेगळं काय व्हायचं ते अगोदरच वैकुंठाहून येथे आलेले होते. महाराज वैकुंठाला सदेह गेले कसे, याच्या अगोदर हे विचार आले कसे. विठ्ठला विठ्ठला
येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आलेच होते वैकुंठातून, आता गेले कसे हा प्रश्न नाही. जो वारकरी ज्या गावाहून पंढरपूरला आला तो त्या गावाला गेला तर विकल्प कशाला? विठाला विठाला विठाला. तो जेथूनच आलेला आहे. महाराजांचं गमन वैकुंठाला झालं, पण त्या अगोदर आगमनही वैकुंठातूनच झालं. जेथून ज्याचं आगमन होतं तेथे त्याचं गमन ठरलेलं अशा रीतीचं आहे ना. म्हणून महाराजांचं जेथे राहणंच वैकुंठात होतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी. म्हणून वैकुंठ रूप असलेलेही तुकोबार आहे, वैकुंठात असलेलेही तुकोबार आहे. आणि पुन्हा भगवंत वैकुंठाहून घ्यायला येतात आणि वैकुंठाला त्यांना घेऊन जातात. हे सुद्धा अनास्थायी म्हणायचं कारण नाही, हे भक्तीचे सोहळे आहेत. विठाला विठाला. जीवाला वैकुंठ स्वरूप परमात्ममय करून टाकणं हे ब्रह्मज्ञानाचं काम आहे. तर स्वतः देवाने विमानाच्या द्वारा भक्तांना वैकुंठापर्यंत नेणं हे भक्तीचं कार्य आहे. विठाला विठाला. आपल्या भक्ताचा एवढा सोहळा न व्हावा तर काय व्हावा? सत्य हा भक्तीचा महिमा आहे. हा नामाचा अशा रीतीने एक प्रकारचा महिमा आहे. तेव्हा या सर्व जगताला कलियुगामध्ये नामधारकाची केवढी शक्ती असू शकते, त्याची फलश्रुती केवढी होऊ शकते, हे स्वतः देवानेच जगाला दाखवण्याकरता या नामधारकाला विमानात नेण्याचा सोहळा दाखवला. विठाला विठाला. हा 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 विठाला. एकंदर आपल्या आरतीचे अभंग, काकड्याचे अभंग यामध्ये खूप चिंतन आपल्याला हे पाहायला मिळतं. एका भगवत तत्वानेच भक्तीचा सोहळा साधन साध्य जगाला दाखविण्याकरता देव आणि भक्त रूपत्व धारण केलेलं आहे. एकच भगवत तत्व इकडे तुकोबाराय रूप भक्तही झालं आणि इकडे देवही तेच झालं. वेदांत सिद्धांतामध्ये मूल स्थितीमध्ये देवत्वही नाही, जीवत्व तर नाहीच नाही. भक्ती दाखविण्याकरता ते तत्व देव होतं, इकडे भक्त होत. विठाला विठाला. हो देवानी भक्त तुझी झालाची जोडी. जडजीवा उद्धार भगवंताचंच वर्णन करत असताना देव आणि भक्त तूची झालाशी दोन्ही. तू देवही झाला एकच. ही भक्तीची वाट, हे भक्तीचं सामर्थ्य, हे भक्तीचं वैभव, हा भक्तीचा सोहळा समाजाला दाखविण्याकरता
तूच देव होतो, विटेवर उभा ठाकणाराही तूच होतो, पताका धारण करणारा भक्तही तूच होतो. प्रयोजन काय? जडजीवा उद्धारला व्हावया लागुनी वाढावया सुख भक्ती हे दोन्ही. या जगामध्ये सुख वाढावं आणि या जगामध्ये भक्ती वाढावी. अर्थात देव आणि भक्तच सुख वाढवू शकतात. बाकीच्यांचं सगळ्यांचं काम दुःख वाढवण्याचंच आहे. विठाला विठाला हा हा हजारो लक्षावधी लोक ज्यांना निवडून देतात ना, ही मंडळी तशी म्हणतात आरंभाला किंवा तुमचं सुख, तुमचं कल्याण ही वाढवण्याची आम्हाला संधी द्या, करण्याची संधी द्या. सुख करू, कल्याणही करू तुमचं. पेटी भर भरून मत द्यायला काही हरकत नाही. पण आता नुकत्याच त्या पोटनिवडणुका झाल्या आपल्या, आमदार मंडळी गेली मुंबईला, पहिल्यानं म्हणतात की तुमच्या कल्याणाची संधी द्या, कल्याणाची संधी द्या. माणसंही मतं देतात. पण एकदा ही मंडळी निवडून गेली रे गेली की ते जातात मुंबईला, आपण राहतो इथे. कल्याण दोघाच्या मध्ये, ती कल्याणच्या पलीकडे, आपण कल्याणच्या. विठाला हा विठाला हा हा हो. एक देव अथवा संत हेच कल्याणप्रद आहे. अतिकल्याण रूपत्वात नित्य कल्याण संश्रयात स्मर्तॄणाम वरदत्वाच ब्रह्मतन मंगलम विदुः. हे ब्रह्म कल्याण रूप आहे. आणि संत महात्मे जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टविती परोपकारे. तात्पर्य महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या विषयीचा विकल्प, विचार, शंका ही सामान्य देहाकडे पाहून येते, ती येता कामा नये. महाराजांचा देह सामान्य पाच भौतिक असा राहिलेला नव्हताच. खरं तर मला अभंगाकडे यायला उशीर लागेल, त्यामुळे ते सगळं चिंतन माझं याच्यावर जाईल. महाराजांच्या मुखातून निघालेली वेदवाणी हेच त्यांच्या सच्चिदानंद रूप देहाचं लक्षण आहे. विठाला विठाला हो, जरा बोलण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्व वैदिक वैष्णव यांची धारणा आहे की वेद हे भगवंताच्या पासून निघाले. वेद प्रतिपाद्यता आहे नव्हे, वेद जनकही तोच आहे. यस्य निश्वसितं वेदाः जयाच्या निश्वासी जन्मलेगा वेदराशी. वेदवाणी जर देवापासून जन्माला येते तर वेदतुल्य गाथा ज्यांच्यापासून जन्माला आला ते कोण? विठाला विठाला हा 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 विठाला हा हा विठाला. कहू वेदाचे हे केले विवरण, कहू वेदाचे हे केले विवरण. अर्थ ही गहन करणीया, अर्थ ही गहन करणीया करणीया, अर्थ ही गहन करणीया. हो, म्हणून चार वेद ज्यांच्या मुखातून निघाले असं हे म्हणणारे सामान्य नव्हे. ज्या वेळेस रामेश्वर भट्टांच्याकडे धर्ममार्तंड पण होतं त्या काळात, आणि त्यांनी तोंड भरून जगद्गुरु तुकोबारायचं वर्णन केलंय.
पंढरीच्या या क्षेत्रात मागेही माझ्या अल्पमतीने मी विधान केलं होतं की महाराजांच्या गाथा तर जरूर वाचायचा आहे, पण तत्पूर्वी रामेश्वर भट्टांनी तुकोबारायचं ज्ञान जे सर्वांना करून दिलंय ते अगोदर वाचण्याचा प्रयत्न करावा. विठाला विठाला. हो, कारण महाराजच थोडे बहुत कळले तर महाराजांचं वाङ्मय किती मोलाचं आहे आपल्याला एक प्रकारचं. आतापर्यंत आपण महाराज हे आपलेच म्हणतो एवढाच त्याचा अर्थ. ते केवढे आहेत, कसे आहेत, अर्थात आपल्या बुद्धिवाणीला ते कळतील असं नाही. उगाची माथा ठेवीचे चरणी हेची भले हे म्हणावं लागेल, हेही तितकंच कराय. पण आपुलेची रक्त खिते घेते पारखी याची मी हाते. नुसतं आपलं म्हणत राहणं आणि त्या वस्तूला न जाणणं हे जवळजवळ त्या वस्तूचं मूल्य कमी करणं आहे. विठाला विठाला विठाला. हा हा विठाला. हो, माझं चिंतन इथे सदेह सच्चिदानंद कळलंय. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. सदेह सच्चिदानंद का नोहावे ते, आणि मग विमानातून वैकुंठात का न जावे ते. विठाला विठाला विठाला. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. पाहे निगम कळा. शराक्षरा वेगळा तुका होनी निराळा. पाहे निगम कळा बोले. हो असो म्हणून सदेह वैकुंठाला जाणं, याच्यातला जो सदेह शब्द आहे, देहाला घेऊन गेले, देहाला घेऊन गेले. देहाला जोपर्यंत आम्ही देहच मानू तोपर्यंत कसे घेऊन गेले हा विकल्प कायमच राहील. देह प्रत्यक्ष झाला, देव ही जी अवस्था त्यांना प्राप्त झाल्यामुळे महाराजांच्या देहाला देह म्हणावा का हाच मुळात प्रश्न आहे. ज्ञानोबरायांनी याचं उत्तर मुद्दाम दिलंय. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. पुढे का सदेह सच्चिदानंद का न व्हावे. प्रश्न विचारला गेला, यांना आम्ही सच्चिदानंद स्वरूप देहानेच का म्हणू नये. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. सच्चिदानंद मूर्ती आम्हा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. आरती तुकारामा स्वामी. स्वामी हो तेव्हा जगद्गुरु तुकोबारा हे देहधारी म्हणून जरी येथे वावरत होते तरी या नामाच्या जोरावर, कीर्तनाच्या सामर्थ्यावर, भक्तीच्या जोरावर त्यांनी आपला देह हा देह राहून ठेवलाच नव्हता. तो देह देवरूप झालेला होता, तो देह सच्चिदानंद स्वरूप झालेला होता. त्यामुळे सच्चिदानंद स्वरूप आणि वैकुंठ ह्या दोन गोष्टी नाहीतच आहेत. विठाला विठाला. हो, मी तर असं म्हणेन
अजून आपल्या वाङ्मयात दुसरं चिंतन आहे. महाराज वैकुंठाला गेले म्हणण्यापेक्षा येथील सर्वच मृत्यू लोकांचं जीवन वैकुंठमय केले. विठाला विठाला हो, केवळ वैकुंठाला गेले म्हणून महाराजांचं भजन आज नाही. हो, कही एखादेने वैकुंठा जावे ते तिही वैकुंठची केले आघवे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. विठाला विठाला तुझे म्हणे त्यांनी केली वैकुंठाने दिली, केली वैकुंठाने दिली, केली वैकुंठाने दिली. ज्यांनी संपूर्ण जगत हे वैकुंठमय मृत्यू लोकातच वैकुंठ आणला सकता, वैकुंठमय अशा रीतीने करून टाकले. यांची आरती का होऊ नये? संतांच्या जीवनामध्ये त्यांची उपेक्षाही करणारा, अवमानही करणारा, त्यांची जाणही न ठेवणारा असाही खूप मोठा वर्ग आहे. पण रामेश्वर भट्टासारखे, श्री संत निळोबारायसारखे, श्री संत बहिणाबाईसारखे असे चातक आहेत की ज्यांनी महाराजांची ओळख जगाला जीवापासून करून दिली. हा 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 तेव्हा असं समग्र कार्य महाराजांचं डोळ्यापुढे ठेवून, एरवी आपण तुकोबरांच्या बाबतीत आपल्या अल्पमतीनं काही बोलण्याचा प्रयत्न करतो. वैराग्यवान तुकोबार आहे, परमभक्त तुकोबार आहे, ज्ञानी असलेले तुकोबार आहे, अनेक गोष्टी आपण म्हणतो. पण मला असं वाटतं की हे सगळे शब्द शेवटी एकांगी ठरतात. त्यांचं ज्ञान मान्य करून, भक्ती मान्य करून, वैराग्य मान्य करून सगळं जरी बोलत गेलं तरी कुठेतरी अपूर्ण जातं. मग शेवटी विचारवंतांनी प्रयत्न केला की महाराजांच्या करता असा अजोड, अद्वितीय आणि समर्पक शब्द कोणता आणता येईल, कोणता आणता येईल? त्यांना नेमकं म्हणावं काय? थोडक्यात मला चिंतन करून पुढे चालायचं आहे की महाराजांना केवळ ज्ञानी, वैराग्यवान, भक्त, कृपावंत वगैरे अशा रीतीची ही विशेषणं विपुल आहेत. पण एक महत्वाचा शब्द आणि तो सर्व संतांहून त्यांचं वेगळेपण सिद्ध करणारा शब्द जर असेल तर आदर्श संत तुकोबा. हा हा कोणता शब्द मी आपल्या पुढे ठेवला? आदर्श असा त्याचा आदर्श. तरी महाराजांच्या अगोदर ज्ञानोबरापासून झालेली संत मालिका आहे, पुढेही होणारी आहे. आपल्या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात संत हे प्रगट होतात म्हणा, निर्माण होतात म्हणा, संतत्वाला प्राप्त होतातच. परंतु या समाहा सर्व समाजाला आदर्श ठरणारा संत फक्त तुकोबाराकडे बोट करावं लागतं. एरवी कुणी कोणत्या ना कोणत्या वैशिष्ट्याने युक्त असतीलच, त्यात शंकाच नाही, पण आदर्श नाही ठरत. सर्व समाजाच्या पुढे आदर्श, संसारिकाचा आदर्श, साधकांचा आदर्श, मुक्तांचा आदर्श, जीवनमुक्तांचा आदर्श नव्हे, संतांचाही आदर्श. विठाला विठाला विठाला
5 भूमिका मी आपल्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करेन महाराजांच्या बाबतीत. त्यांचं जे जीवन मालिका आहे ती जीवनाची, त्यांच्या जीवनाचा जो स्रोत आहे, तो जो प्रवाह आहे, मी म्हटलं ना आदर्शित दुसरे ठरू शकत नाही. याचं कारण ज्ञानेश्वर महाराज सर्वश्रेष्ठ संत आपण मानतो, पण आदर्श म्हणत नाही हेही पांडुरंगाच्या मंदिरात सांगतो. विठाला विठाला विठाला. हा हा का आदर्श म्हणत नाही आपण त्यांना? ज्ञानोबा आदर्श का नाही, आदर्श ठरत नाही? याचं कारण आहे की ज्ञानेश्वर महाराज, भगवतपूज्य शंकराचार्य आदी जे संत आहेत हे मुळातच असामान्य, मुळातच असामान्य. यांना परमार्थाची अशी वाटचाल करावी लागली, परमार्थाचं मार्गदर्शन करावं लागलं, साधना स्वतः करावी लागली आणि समाजाला दाखवावी लागली, असा प्रसंग आलेला नाहीच. इथून म्हणून आम्ही आदर्श म्हणत आहोत. गुरुप्राप्ती करता ज्ञानोबारायचे कोणते प्रयत्न आहेत? त्यांचे गुरु त्यांच्या जवळच त्यांच्या माता पित्यांच्याच उदरी जन्माला आलेले. घरीच गुरुची भेट आहे. तेथे परमार्थाचे सायाच नाही. वैकुंठ असे गुरुवरे मामासाहेबांचं एक वाक्य सांगितलं म्हणजे आपल्या लक्षात ही गोष्ट येणार की ज्ञानोबाराय आदी संतांचंही तेज आहे, प्रखर सूर्य येतो, पण आपल्या डोळ्यांना दिपवून टाकणारा सूर्य आहे. आपण भरल्या नेत्राने त्यांच्याकडे पाहू शकत नाही, ते तेज एवढं प्रखर आहे. परमार्थ करायचा तर असा ज्ञानोबारासारखा म्हणावं की आपला परमार्थ तिथेच थांबेल. विठाला 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 विठाला. हा हा हो, शंकराचार्यासारखं पारमार्थिक जीवन जगावं म्हटलं की थांबला. हो, आपलं काम थांबलंय. अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद, काय कृतवान भाष्य, षोडशे कृतवान भाष्य, द्वात्रिंशे मुनिरभ्यगार. 32व्या वर्षी सगळं काम झालं. 32व्या वर्षी शंकराचार्य समाधी घेऊन मोकळे होता. आपण 32व्या वर्षी सकाळच्या झोपेतूनही उठू शकत नाही, किंवा आता तरी झोपेची लवकर उठायची सोय लागावी. पूर्वीच्या काळामध्ये माणसं अगोदर उठून सूर्योदयाची वाट पाहायची, सगळं स्नान आवरायचं, नित्यनेम करायचं, सूर्योदय केव्हा होईल अशी वाट पाहायची. आता बिचारा सूर्य सगळ्यांची वाट पाहतो. तो सूर्य अगोदर उगवतो आणि मग यांची वाट पाहतो. आता उठतील, मग उठतील, आता तरी उठतील, मग तरी उठतील. काही काही बिचारे तर अशा रीतींचा निर्णय घेतात की आता उठायचं आणि पुन्हा झोपायचंच ना, त्यापेक्षा तेव्हा अशा महात्म्यांना आपण आदर्श करू शकत नाही. पण जेव्हा जगद्गुरु तुकोबारासारख्यांचं पारमार्थिक जीवन आमच्या डोळ्यापुढे तरळतं, संसारिकही जीवन डोळ्यापुढे येतं, तेव्हा प्रत्येकाला वाटतंय की मैं भी कुछ हूं, मी सुद्धा चालू शकेल. हा हा चला हो. म्हणून पहिल्याने जगद्गुरु तुकोबारायांनी सर्वाप्रमाणे संसारिक भूमिका उठवली. उत्कृष्ट व्यापार, उत्कृष्ट शेती, संसार चांगला केला, भरला संसार सांभाळला अगदी. वडिलांच्या निधनानंतर आईच्या छायेमध्ये सर्व संसार अशा रीतीने केला गेला. जेव्हा माताच देवाघरी जाते तेथून महाराजांच्या जीवनाला कलाटणी बसते. म्हणून पहिलं संसारिक जीवन, नंतरच मात्र संकटांचाच सामना करावा लागला. दुष्काळाचा सामना आहे, द्रव्यनाशाचा सामना आहे, सगळं अशा रीतीने संकट.
थोडक्यात मला बोलायचं आहे. पहिल्याने संसारी, दुसऱ्याने संकटग्रस्त, दुसरा टप्पा. तिसरा साधनेने युक्त. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, साधना करायला सुरुवात केली. देवाचं चिंतन काय, नामस्मरण काय, सत्संगती काय, एकांतवास काय. हो, संकटातून साधना. आणि साधने कुठपर्यंत, तशी साधना आम्हीही सुरुवात करतो. आपली साधना कुठपर्यंत, धनापर्यंत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा विठ्ठला. कुंडली श्री ज्ञानदेव. विठ्ठला. आपण सुरुवात करतो साधनेची, साध्यापर्यंत जाऊ शकते. तुकोबारायची साधना इथपर्यंत जाऊन पोहोचली की एक दिवस साक्षात्काराचा सूर्य त्यांच्या जीवनाकशात उगवला. हो, देव अनुभवाला. म्हणून संसारी जीवन, संकटग्रस्त जीवन, साधनायुक्त जीवन 3 आणि नंतर साक्षात्कारी जीवन 4. पण साक्षात्कार झाल्यावरही तिथेच थांबले नाही. 5वं संत जीवन. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, असे सगळे समन्वय. आणि आपल्याला महाराजांचं चरित्र जर माहिती असेल तर अवघ्या तसं 42 वर्षाच्या काळात आहे. महाराजांचं सुद्धा तसं आयुष्य देताच. थोड्याशा वर्षाच्या काळामध्ये एक प्रकारचं हे राहिलं. जसं ज्ञानराज माऊलींची 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून जगाच्या हातात द्यावा. आपल्याला मला वाटतं तो 16चा आकडा उलटून जरी गेला तरी तो वाचायची बुद्धी होत नाही. विठ्ठला विठ्ठला. हो, आपण ज्या काळात परमार्थाला लागूही शकत नाही त्या काळात हे महात्मे परमार्थ करून सारतात. पूर्ण काशारीचं जीवन जगते. आणि म्हणून तुकोबाराय साक्षात्कारी तर झालेच, पण पुन्हा संत. आता साक्षात्कारी आणि संत यात फरक काय? साक्षात्कारी झाला तो संत असेलच असं नाही. संत आहेत ते साक्षात्कारी असू शकतात. आपणास झालेला साक्षात्कार सर्वसामान्यापर्यंत नेण्याचा खूप प्रयत्न जे करतात त्यांना संत. विठ्ठला विठ्ठला. हो, मला वाटतं या जगामध्ये जसं श्रीमंत आणि दयाळू श्रीमंत यात जो फरक आहे. बरीच माणसं श्रीमंत असतात, खूप श्रीमंत आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. विठ्ठला. हो, असो श्रीमंत असतात पण दयाळू श्रीमंत असतीलच असं नाही. वैभवांसह श्रीमंत आहेत, वैभव भरपूर आहे, पण आपल्या जवळचं वैभव इतरांना द्यावं ही धारणा असू शकत नाही. संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया, ते जाण धनंजया अंश माझे. संपत्ती आणि दया हे जसं लौकिकात व्यवहारात अवलंबून आपण पाहतो. आपल्या पंढरीच्या क्षेत्रामध्ये असंख्य वारकरी येतात. त्यात मला वाटतं खऱ्या अर्थाने जे श्रीमंत आहेत ते क्वचितच येतात. एखादा पुण्यवान श्रीमंत या वाळवंटात या क्षेत्रात येतो, नाही तर बहुतेक श्रीमंत माणसं परमार्थाकडून पाठच फिरवतात. परमार्थाकडे देवाकडे हे येणं नाही आणि जीवाविषयी दया नाही. त्यांचे तेच श्रीमंत, एवढंच. त्याला कृपण श्रीमंत म्हणावं. त्यांच्या श्रीमंतीचा उपभोग इतरांना नाही, त्यांना स्वतः देखील नाही. इतरांना देत नाही, त्यांना खाता येत नाही.
कळलं, इतरांना देत नाही आणि त्यांना खाता येत. सकाळी उठलं की डॉक्टराकडे जावं लागतं. डॉक्टर साहेब आज काय खाऊ, ती यादी देतात पटकन, हे चालणार नाही, ते चालणार नाही, ते चालणार नाही, ते काहीच चालणार नाही. पण खरं या वैभवान श्रीमंत मंडळीला चालत नाही. घरातल्या घरात ते चालतात, एवढंच चालतं, इतकंच चालणार. घर भरलेलं असल्यामुळे ते विचारतात डॉक्टर साहेब असं काय बरं करता, काहीच का बरं चालणार नाही, थोडं चाललं तर काय होईल. मग डॉक्टर म्हणतात मग तुम्ही चालणार नाही. हो, त्याला तरी चालू द्या, नाही तर तुम्ही तरी चाला. हो, असा श्रीमंत वेगळा आणि आपल्या हातात आलेलं द्रव्य निस्वार्थ बुद्धीने पुन्हा इतरांना दान करणार. अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, अन्य रूपाने तो देणारा. ब्रह्मज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. आत्मसाक्षात्कार जरी झाला तरी आपला आनंद आपणच उपभोगण्याचा प्रयत्न साक्षात्कारी पुरुष करत असतात. तुकोबारासारखे थोडे साक्षात्कारी पुरुष असे आहेत, सेवितो हार आरती कुणाची होते या चिंतनात माझं चिंतन चालू. कुणाची आरती होते? मी जे 5 भाग आपल्या पुढे दिले, संसारिकाची आरती नाही. पहिला जो आहे संसारी, संकटग्रस्त, साधनायुक्त, साक्षात्कारी संत. यात संसारिकाची कोण आरती करणार? ज्याची संसारात रती त्याची कुणी करावी आरती? विठाला विठाला विठाला. कुंडली हो, म्हणून कितीही मोठा असेल, इंद्र असेल, आरती नाही होणार. हो, मग असे म्हटल्याप्रमाणे संकटातून साधनेकडे एक प्रकारचा असलेला साधना करणारा साधक आहे. हो, तो अजून पूर्णच झालेला नाही, तो दुसऱ्याच्या अजून उपयोगी नाही, स्वतःच्या तो साधनेत आहे, त्याची आरती नाही. साक्षात्कारी आहे. साक्षात्कारी पुरुष जगाला विसरत असतो आणि स्वतःच आत्मानंदाचा अनुभव तो घेत असेल तर जगाला त्याचा शोधच लागत नाही. आरती होईल कशी? त्याची आरती नाही, त्याचंही गुणगान नाही जगामध्ये.
साक्षात्कार झाल्यानंतर दयावृत्तीनं पुन्हा जड जीवापर्यंत ज्या जीवनाची धाव आहे ते जीव या संतांची आरती करतात. आरती तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा हो आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. अक्षराकडे जात असताना मला एक थोडीशी जी खंत वाटते की या अध्यात्माच्या महाराष्ट्राच्या परमार्थाच्या आकाशामध्ये चंद्र सूर्याप्रमाणे तळपणाऱ्या या दोन महात्म्यांच्या दोन आरत्या दोन साधूंनी केलेल्या. आरती ज्ञानराजा आणि आरती तुकाराम यांची रचना जवळजवळ सारखीच आहे. तिकडे आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, इकडे सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवी आम्हा पायी टकची ठेले. ती आरती करणारे आहेत रामा जनार्दन आणि ही आरती करणारे आहेत रामेश्वर भट्ट. या दोन्ही आरत्या म्हटल्याशिवाय जवळ आणि ज्या दोन्ही आरत्यामध्ये या दोन महापुरुषांनी या महात्म्यांचं जीवन जसं अगस्ती ऋषींनी तो आचमनामध्ये सागर पार घेऊन टाकला ना, हा अगस्तीच. दुसरा श्रीकृष्ण ती सागरा, हा अगस्तीच दुसरा. संपूर्ण सागर एका आचमनात प्राशन करावा ही जशी अगस्तीची क्रिया, त्याप्रमाणे ज्ञानोबारांसारख्याच सागराप्रमाणे जीवन एका आरतीत आचमन करावं. आणि जगद्गुरु तुकोबाराचं एवढं महान जीवन सुद्धा या आरतीच्या रूपाने संपूर्ण आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करावा. विठ्ठला हो, या दोन पुरुषांच्या महात्म्याविषयीच्या दोन्ही आरत्या आपण सदैव म्हणत असून सुद्धा या दोन्हीही आरती करणाऱ्या पुरुषाविषयी आपण उदास आहोत. विठ्ठला त्यांचा आवडीने अधिकाराने किंवा विशेष रूपाने शोध घ्यायलाही आपण तयार. आरती आपण म्हणतो त्या विषयात मला पुरतं जायचं नाही. पण आरती तुकारामा आरती आता याच्यात अपभ्रंशही केले गेले. आरती म्हणजे आपण तो र मध्ये पूर्ण करण्याच्या ऐवजी तीवर रफार देऊन टाकतो. आरती आरती तुका राम. अर्थात महाराष्ट्रामध्ये आपल्या भाविक जगामध्ये तर आरती म्हटली जाते. मी तर म्हणतो आपण भाविक लोक नुसती आरती म्हणत नाही, आरत्या म्हणतो. वारकरी संप्रदायात योगायोगाने या दोन संतांच्या आणि पांडुरंगाची आरती म्हटली जाते. दोन तीन मध्ये आवडते. पण संप्रदायाचे संस्कार ज्यांना नाही त्यांनी जर आरती सुरुवात केली म्हणजे आरती नाही आरत्याच, एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक. कारण काही न करता मागायचं असल्यामुळे जितके देव गोळा करता येईल तेवढे आपण प्रयत्न करतो. मग देवीची असेल, महादेवाची असेल, गणपतीची असेल, अन्य अन्य खूप खूप आरती आपण म्हणतो. एक सांगेन मी आपल्याला, आरतीला दुसरी आरती जोडली की आरती संपली. विठाला 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 विठाला. हा हा हो, एका देवाची आरती म्हटल्यावर दुसरी आरती पुन्हा म्हटली की पहिली आरती. हो, कारण आरती शब्दाचा अर्थच असा आहे की अनेक बाजूने सर्व बाजूने एका देवाविषयी जी रती म्हणजे प्रेम, त्याचं नाव आरती. रती म्हणजे प्रेम आणि आरती असमानतात सर्व बाजूने. आणि ही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव
तया मी वाचवली भाव अनवती नाही आरती तुकारामा स्वामी आरती तुकारामा स्वामी आरती तुकारामा. अर्थात अनेकांच्या आरत्या म्हणण्यामध्ये ती आरती राहू शकत नाही, अनन्यता एक प्रकारे राहत नाहीये. सर्व भावाने रती. एक चिंतन सांगू का, संसार हा रतीने भरलेला आहे आणि परमार्थ हा आरतीने भरलेला. ज्याच्यात आरती होते तो परमार्थ, ज्याच्यात केवळ रती राहते तो संसार. विठाला 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 विठाला. संसारामध्ये एक एक इंद्रिय एका एका विषयात रममान होतं, त्याला रत होणं म्हणतात. हो, डोळा रूपाकडे उभी, हो, डोळ्याने रूपाकडे जावं, कानाने शब्दाकडे जावं, त्वचेने स्पर्शाकडे जावं, रसनेने रसाकडे अशा रीतीने जावं. असं एक एक इंद्रिय एका एका विषयामध्ये रत होण्याचा प्रयत्न करतं आणि मला वाटतं त्याची तिथेही भूक भागते असं. त्या विषयात संपूर्णतः रमण होऊ शकत नाही ते. हो, परमार्थामध्ये एक संतांची तरी आरती होते अथवा देवाची तरी आरती होते. सर्व इंद्रियांनी एका विषयामध्ये तृप्त होईपर्यंत रममान होणं, याला विषय देखील तेवढेच लागतात. विठाला विठाला विठाला. हा तेवढेच विषय लागतात. एक पूर्ण तृप्ती प्रभू चिंतनात आहे अथवा प्रभूवर प्रेम करण्याचा विषय तेवढाच आनंद आहे, अथवा तद्रूप झालेले संत ही आरतीला पात्र आहे. आता तुम्ही आम्ही शेताच्या बांधावरच्या देवाची सुद्धा आरती करतो, तो भाग वेगळा. अन्य विषयालाही आपण रत होण्याचा प्रयत्न करतोय, पण आरती येथेच होऊ शकते की जे अनंत आहे. विठाला विठाला विठाला. हा 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 विठाला. म्हणून आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. विषयाधिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला आरती करता येणार नाही, आरती तिथे होऊ शकणार नाही. हो, आरत होण्याला, सर्व बाजूने रममान होण्याला एक परमात्मा तरी पात्र अथवा संत तरी पात्र शर्तीचे आहे. म्हणून रामेश्वर भट्ट येथे तुकोबारायची ही आरती करत असताना आरती तुकारामा, जगद्गुरु तुकोबारायचा तुकाराम हा शब्द अगदी सार्थ नाव आहे. एरवी संसारात तुमची आमची ही सगळ्यांची नावं असतात. ही नावं ठेवणाऱ्याला अथवा नाव हाक मारणाऱ्याला बरं वाटावं म्हणूनच ती असतात. आईला वाटतं की आपला मुलगा त्याला राजा म्हणावं, हा आमचा राजा आहे. रोजगार हमीवरही जायला अपात्र आहे. विठाला विठाला. हा हा ही ठेवलेली नावं, मोठमोठी नावं आपण ठेवतो. यांचं नाव काय, साहेबराव. काय करतात, आता नुकतेच दळायला गेले मी. त्या राव शब्दाचा अपमान आणि साहेब शब्दाचाही अपमान. दळायला गेले गिरणीवर. पूर्वीच्या काळात दळण शब्द म्हटलं की त्या बाईंच्याकडे तो असायचं की बाई दळते, बाई आम दळायला गेली, दळते वगैरे. आता तो शब्द तिथून निघाला आणि पुरुषाकडेच येऊन बसला. रावसाहेब कुठे गेले, दळायला. पुढे आपली जर फार प्रगती झाली तर असं न हो की रावसाहेब काय करतात, भाकरी. विठाला हा विठाला हा विठाला. हा हा आता समान हक्काची मागणीच आहे आपली सध्या. पुढे पुढे असं भांडण होणारच आहे मागे पुढे की दिवसाचा स्वयंपाक पुरुषाने करायचा, संध्याकाळी बाईने करायचं.
दोघांनी वाटून घ्यायचं, दोघांना सारख्या शर्तीची कामं पाहिजे. कुठेतरी मी असं बोललो, एक बाई तर म्हटलं, महाराज तुम्ही सुद्धा अजून अन्याय करता, एका वेळेला पुरुषांना आणि एका वेळेला बाई, असं नकोच. ज्या काळात आमच्याकडे होतं त्यावेळेला आम्ही तुमच्याकडे दिला का? म्हणजे पुन्हा वाटणी नव्हतीच. आता तुमची पाळी म्हणजे तुमचीच पाळी, हो, पुन्हा दुसरं नाही जात. अशा रीतीने ही नावं व्यवहारातली असू शकतात. पण महाराजांचं तुकाराम हे नियतीनेच एवढं योजून ठेवलेलं नाव की ज्याचं जीवन रामाच्या तुलनेला तुकले. तुकाराम, एकीकडे राम आणि एकीकडे तुकोबारा, हे जेव्हा बरोबरीने येतात ते तुकाराम. तुकी तुकला तुका विश्वी भरोणी उरला, विश्वी भरोणी उरला. हा तुकी तुकला तुका विश्वी भरोणी उरला लोका, भरोणी उरला लोका, विश्वी भरोणी उरला लोक. रामप्रभू हा अयोध्या वासी खरा, कौशल्यानंदन, दशरथ नंदन हा व्यवहारदृष्ट्या दिसत असला तरी त्याच्या स्वरूपाने सर्व जगत व्यापलेलं आहे. तसं तुकोबारा देहू गावामध्ये देहधारी म्हणून दिसत असले तरी बोधाने जग व्यापलंय. ज्ञानाने अशा रीतीने जग व्यापून टाकलाय. तुका आकाशा एवढा अनुरणीया थोकडा, तुका आकाशा एवढी व्यापकता त्यांनी आपल्या जीवनाला प्राप्त करून घेतली. म्हणून आरती तुका रामा. राम प्रभूने आपल्या सद्गुणाने सर्वांना आनंदच दिला. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या वैराग्ययुक्त वाणीने जगाला रममानच केलं. म्हणून तुकाराम. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून तुकाराम. रामाच्या तुलनेला तुकलेलं ज्यांचं जीवन आहे ते तुकाराम. तुक वजन, तुक म्हणजे वजन. एरवी राम प्रभूच अपर राम म्हणजे तुकोबा. आणखी बरीचशी सादृश्य त्यांच्या दुसऱ्या कडव्यामध्ये तर त्यांची उपमाच दिली गेलेली आहे मुळात रामप्रभूची. आरती तुकारामा. रामेश्वर भट्ट आणखी सांगतात की हे तुकोबाराय म्हणजे आम्ही का आरत झालो, आम्ही का सर्व इंद्रियाने त्यांचे भक्त झालो, काया वाचा मनाने का आरती करतो, स्वामी आहेत. विठाला विठाला विठाला. हो, स्वामी आहेत. इंद्रियावर मनावर ज्यांनी विजय मिळवून ठेवला त्यांना म्हटलं जातं इंद्रियाचे धनी आम्ही झालो. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी, इंद्रियाचे धनी आम्ही. स्वामी म्हणून तुकोबाराय जगाच्या पुढे आहे. आता लौकिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वामी अर्थात मालक असतात. इस्टेटीचा मालक, प्रदेशाचा मालक, वस्तूचा मालक, हे स्वाभाविक आहे. पण इंद्रियांच्या वरच विजय मिळून झालेला जो मालक आहे स्वामी अशा रीतीने एक प्रकारचा आहे. म्हणून आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा. जो स्वतः स्वामी असतो तोच जगाचा सद्गुरु होण्यालाही पात्र असेल. नाहीतर काही वेळेला शिष्याचा अधिकार बरा त्यापेक्षाही गुरुचा खालावलेला. विठाला विठाला. हो, म्हणून स्वामी सद्गुरु स्वामी आहेत. आणि सत्य वस्तूचा सत्य बोध करणारे श्री गुरु देखील एक प्रकारचे जगद्गुरु तुकोबार. सामान्य गुरु जगामध्ये भरपूरच आहे. मंत्र तंत्र उपदेशिते, घरे घरी गुरु आहेत आईते. शिष्यास मिळवी सद्वस्तुते,
सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण मानी, सद्गुरु धामा विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारायांनी सर्व जीवांना एक परमात्मा वस्तूचाच मार्ग दाखवला. देव घ्या, कोणी देव घ्या, एक देवाकडे नेण्याचा प्रयत्न केला. म्हणून सद्गुरु नुसते सद्गुरु असं नाही, तर सद्गुरूंच्या द्वारा ज्या पदाची प्राप्ती होते असं जे परमात्म धाम, तेही स्वरूपाने महाराजच आहेत. विठाला विठाला. हो, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम, ते माझं स्थान आहे, ठिकाण आहे. म्हणून सद्गुरु धामा. पुढे आणखी फार गोड वर्णन, ज्याचं मी प्रास्ताविक भागामध्ये वर्णन केलं होतं. सच्चिदानंद मूर्ती. महाराजांच्या देहाकडे हा पंचमहाभूताचा तुमचा आमचा सामान्य लोकांसारखा देह आहे असं न पाहताना, नामस्मरण रूप साधनेने ज्यांनी नामीमय आपलं जीवन करून टाकलं, म्हणून सच्चिदानंद मूर्ती. एकनाथ महाराजांनी ज्ञानोबाराचं वर्णन करताना कैवल्याचा आणि पुतळा असे दोन शब्द दिले. एकीकडे कैवल्य आहे, पण कैवल्याचा पुतळा मूर्तीच आहे. तसं येथे रामेश्वर भट्ट देखील तुकोबारा सच्चिदानंद स्वरूप आहे. पण सच्चिदानंद म्हणजे न दिसणारं, न कळणारं, अनुभवाला न येणारं असं नाही. मूर्ती. विठाला विठाला विठाला. नाहीतर जगामध्ये ही विसंगती आहे. काही वस्तू मूर्तीने असतात पण सच्चिदानंद रूप लपलेलं आहे तिथे. बरं, काही सच्चिदानंद रूप परमात्मा आहे, त्याची मूर्ती नाही, त्याचा आकार नाही. हो, इथे मात्र सच्चिदानंद रूप साकारलंय. हो, आकार त्याने एक प्रकारचा धारण केला. विठाला विठाला. निराकारी ओ सदिशा येथे इच्छा पुरत से, येथे इच्छा पुरत से, येथे इच्छा. निराकारी ओ सदिशा येथे इच्छा पुरत से, येथे इच्छा पुरत से. हो, सच्चिदानंद रूप परमात्मा आहे, पण तो अमूर्त आहे. परमात्मा सच्चिदानंद खरा, अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, जेथोनी चराचर. एक सच्चिदानंद रूप तत्व आहे, पण अमूर्त आहे. बरं, तुम्ही आम्ही जीव मूर्त आहे. सच्चिदानंदत्वाचा लोप आहे. विठाला 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 विठाला. म्हणून सच्चिदानंद रूप अमूर्त देव आहे, असच्चिदानंद रूप मूर्त जीव आहे, आणि सच्चिदानंद रूप मूर्त संत आहे. विठाला विठाला. हा हा. सच्चिदानंद मूर्ती. हो, सच्चिदानंद. अशी सच्चिदानंद रूप झालेले तुकोबार आहे. रामेश्वर भट्ट सांगतात, महाराज आपलं दर्शन आम्हाला द्या. मला वाटतं मोठं गोड शब्द आहेत हे. पाय दाखवी आम्हा. अजूनही अशी पद्धत आहे, मोठ्या माणसाचं दर्शन घ्यायचं तर पाय दाखवा असं. आता जी मंडळी अगोदरच पाय जोडून ठेवतात त्यांना काही दाखवा म्हणायचा प्रश्न येतच नाही. विठाला 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 विठाला. हा हा हा. कुंडली श्री ज्ञानदेव. नियम आहे परमार्थ मार्गामध्ये, साधनेमध्ये. खरोखरीच परमार्थाला ज्याचं जीवन जोडलं गेलं याला प्रभू कृपा लागते. हा साधक म्हणा, पारमार्थिक मनुष्य म्हणा, अगदी मोकळ्या मनाने दुसऱ्याला आपल्या पायावर डोकं ठेवू देणार नाही. आता पंढरीच्या वाळवंटात त्या उन्हाळी प्रभूच्या मंदिरामध्ये तर हे बोलणं थोडं अनुचित ठरणार आहे, कारण इथे पाया पडे जन एकमेका हा संप्रदाय अशा रीतीचा आहे. पण तरी एखादा वर्ग असा आहे की तो पाया पडतो म्हणजे पायाच पडतो. दुसरा वर्ग एक आहे की तो पाया पडून घेतो म्हणजे पडूनच येतो. एक हात जोडतो
दुसरा फक्त पायच जोडतो. हात जोडणारा एक, पाय जोडणारा शर्यतीने. पण जे खऱ्या अर्थाने पारमार्थ जाणणारे लोक आहेत की ते उलट हाता हाच सरावो जे जोडी जती, फळलिया तरुची शाखा, सहजे भूमिशी उतरे देखा, तैसे जीव मात्रा अशेखा, खालावती ते. आपणच सर्वांच्या पाया पडावं असं खरं ते तत्व आहे. पण जर ते शक्य नसेल तर किमान आपल्या पाया पडून आपल्या पुण्याचा क्षय तरी होऊ नये एवढी काळजी तो एक प्रकारचा घेतो. आणि म्हणून हा साधक अथवा अंतरंग जे संत असतात ते पाया पडू देण्याच्या बाबतीत फार उदास अशा रीतीचे असतात. वैकुंठ श्री गुरुने मामासाहेबांनी ज्यांना पाहिलं असेल त्यांच्या लक्षात येईल चटकन की कधीही पाय जोडून ते बसले आणि लोक त्यांचं दर्शन घेतात असं कुणीच पाहिलं नाही. विठाला 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 हो असं त्यांना विनंती करावी लागते, मागणी करावी लागते, महाराज आम्हाला दर्शन घेऊ द्या. अशा स्थितीत ते दर्शन मिळालं तर मिळालं म्हणून पाय दाखवी आम्हा. रामेश्वर भट्टांना विचारलं की महाराज अगदी इतर लोकांप्रमाणे समाजात वावरणाऱ्या महाराजांच्या बाबतीमध्ये एवढा आग्रह आपला का, पाया पडण्याचा प्रयत्न का? ते म्हणतात मी त्यांना मानव देहधारी असं समजतच. मग असे म्हटल्याप्रमाणे राम प्रभूची जी स्थिती आहे नव्हे प्रत्यक्ष परब्रह्म जे आहे तेच म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही संत महात्मे अंतरी दृढ, परमात्मरूपी गुढ, बाह्य तरी रूढ लौकिक जैस. लौकिक दृष्ट्या मानवधारी असले देहधारी तरी आत मात्र ते देवच अशा रीतीने असतात. भगवंताने म्हटलं ना की मी ही तयाच्या हृदयी समग्र असे. यापेक्षा काय मी ते चित्ते विठाला 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 महात्मा. मग चित्ता मदगत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च मां नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. अशा रूपाने ते कृताचे असल्यामुळे तुकोबरा हे आरती करण्याला योग्य. ज्यांनी आपण स्वतः तर तरले पण जगाला तरुण जाण्याकरता अभंगाची नवका ज्या करता पाण्यातून तिला तरावं लागलं ती पुन्हा अभंग रूपाने कायमची ठेवली. विठ्ठला विठ्ठल. हो प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्याने ज्याप्रमाणे ते दगड तरले ना त्याप्रमाणे पाण्यामध्ये ज्यांच्या वह्या ज्यांची अभंग एक प्रकारचे तरलेले आहेत ही गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात सांगतात. राघवे सागरात पाषाण तारिले, पाषाण तारिले. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात राघवी सागरात पाषाण तारिले. अर्थात महात्म्यांच्या जीवनाला उपमा द्यायची झाली तरी त्याच तोलामोलाची असावी लागते. उपमेय वस्तूला जी उपमा द्यायची ती त्या तोलामोलाची. सामान्य वस्तूचं वर्णन करताना सामान्य उपमा आहे पण देवाचं आपलं संतांचं वर्णन करायचं तर जीवाची उपमा नाही चालणार, जड वस्तूची उपमा नाही चालणार. हो तिथे देवाचीच उपमा. हो ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानी भक्ताचं वर्णन करत असताना देखील देवाच्या उपमा दिलेल्या आहेत. विठाला विठाला विठाला. हो आपपर नाही चैतन्या जैसा. चैतन्याप्रमाणे संत महात्मे अपपर भाव रहित अशा रीतीने असतात. येथे देखील राघवे सागरात पाषाण तारिले. प्रभू रामचंद्राने ज्याप्रमाणे समुद्रामधून ती दगड तारली
त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांनी देखील आपल्या अभंगाच्या द्वारा हे जड असलेले दगड जीव यांना तारले, अथवा जीवांना तारण्याकरता उपयुक्त असलेले जे अभंग आहेत त्यांचं रक्षण पाण्यामध्ये अशा रीतीने जळी दगडा सहित वया तारी आल्या जैशा लाया. आणि त्या तारल्या का? या सगळ्या जगाला तारण्यासाठी. त्या उपनिषदामध्ये महाराजांच्या जीवनासारख्यांचं जे वर्णन मोठं गोड केलं. शांता महांतो निवसंती संतो वसंतवल्लोक हितंचरंतः तीर्णान स्वयं भीम भवार्णवंजनान अहेतुनान्यान अपित्तारयंतः विठाला विठाला वल्लोक हितंचरंतः. आपल्या स्वतःचं कार्य जरी झालं तरी जगाला तारण्याकरता पुन्हा अभंग संपदा ज्यांनी प्रकट केली. आणि त्या तरण्याचा प्रसंग किंवा बुडण्याचा प्रसंग आला असताना सुद्धा मोठं दिव्य स्नान केलं आणि जगदोद्धार करण्याकरता त्या वह्या तारण्याचा ज्यांनी एक प्रकारचा प्रयत्न केला. म्हणून पाषाण तारले तैसे तुकोवाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु भामा. जगद्गुरु तुकोबाराय हे मानव नव्हेतच, फार सांगेन मी आपल्याला, देवही नव्हे. विठाला विठाला विठाला. तत्वज्ञानात देव शब्द सुद्धा जीव सापेक्ष आहे. जीव सापेक्ष. शुद्ध परब्रह्मच हाताचा. ब्रह्म आणि देव या शब्दातला पंढरी क्षेत्रामध्ये अंतर सांगण्याचं कारणच नाही. विठाला विठाला विठाला. मायोपाधिक असतो. अविद्या उपाधी त्याला जीव म्हणतात आणि मायोपाधी त्याला देव अशा रीतीने. देव शब्द सुद्धा सापेक्ष. इकडे जीव शब्द आहे. हो, एक वाक्य सांगू का वेदांतातलं तुम्हाला? ज्या दिवशी कोणत्याही कारणाने जीवत्व जातं त्या दिवशी देवत्वही जातं. ब्रह्मज्ञानाने जर जीवाचं जीवत्व संपलं की इकडे देवत्वही समाप्त होतं. देवत्व राहू शकत नाही. ज्या दिवशी तर वाक्य बोलतोच आपल्याला, पत्नी जाते मृत्यूलोकाच्या नियमाप्रमाणे. एखाद्याची पत्नी देवाघरी गेली, पत्नी गेली, ती एकटी जात नाही. काय घेऊन जातो? पतीला एकदम त्याला नेत नाही, पण पतीपणा नेल्याशिवाय राहतच. बायको आहे तो म्हणतो मी पती आहे, मी पती आहे, मी पण पती आहे. अरे बाबा कोण नाही म्हणतोय, पण बायको देवा घरी गेली दुसऱ्या दिवशी हे पुन्हा म्हटलं मी पती आहे. कोणाचा? आता कोणाचा तू पती? आता पती शब्द राहिला. मग पत्नी गेली, पती पण घेऊन गेली. मला वाटतं मुलगा जरी एखाद्याचा गेला, एकच मुलगा एखाद्याला, पण तो आटोपला. तोपर्यंत हा पिता होता, वडील होता. आता मुलगा जर गेलाच, त्याचं निधन झालं दुर्दैवाने, तर बापाचं बाप पण देखील गेलं. तर ते कुणामुळे आलं होतं? मुलामुळे आलं होतं. काय आलं होतं? बाप. आपण म्हणतो की मनुष्य बाप मुलाला जन्म देतो, पण खरं असं आहे मुलगाच बापाला जन्म देतो. कोणापासून कोणाचा जन्म? ज्या दिवशी याला मुलगा झाला त्या दिवशी हा कोण होता? बाप झाला. हा झाला नसता तर हा बाप झालाच ना. बापाचा जन्म मुलापासून आहे. मुलगा आहे तोपर्यंतच बाप. मी तो म्हणतो मुलगा मानतो तोपर्यंतच बाप. विठाला विठाला विठाला. महाराजांच्या चरणावर मी मस्तक ठेवलं, काया वाचा मनाने त्यांची आरती केली. ही विनाकारण केली नाही. परमार्थाच्या मार्गामध्ये अंधश्रद्धेला फार मोठी वाव आहे. बरीच माणसं जी श्रद्धा ठेवतात ती अंध स्वरूपातली असते, पण विवेकी पुरुष अशी अंधश्रद्धा न ठेवताना डोळस बुद्धीने तिकडे जातात. या गुरु शिष्याच्या बाबतीमध्ये तर हा प्रकार फार वेळा आपल्याला अनुभव येतो की बऱ्याच वेळा रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले विठोबा रकुमाई ठोबा हरी
थोबार खुमाई थोबार खुमाई हा 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 माऊली थोबार खुमाई. आम्ही सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायांचं या ठिकाणीचे एक प्रकारचं वर्णन करत आहे. आणि मध्ये भावार्थामध्ये एक शब्द त्यांच्याकरता जो अल्पमतीने निवडण्याचा आपण जो प्रयत्न केला आणि 350 वर्षानंतर देखील ज्यांचं जीवन आज हयात असणाऱ्यापेक्षाही उज्ज्वल आहे. विठाला विठा काठाशी गेल्यावर स्नान करायला समुद्राच्या जेवढ्या पाण्यात आपण जाऊ शकतो तसं तुकोबा रूपी समुद्राच्या बाबतीतही आपण कडाकाठानेच फिरू शकतो, फार मध्ये जाऊ शकत नाही, अंत लावू शकत नाही त्या गोष्टीचा. अशा प्रकारची स्थिती आहे. रामेश्वर भट्टासारखे, श्री संत निळोबारायसारखे, श्री संत बहिणाबाई सारखे माऊली